होतो त्यातली एक पण आपण अजून डिस्कस केलेली नाहीये. त्या सगळ्या आज आपण डिस्कस करू आणि त्याच्यानंतर आपण खरं खरं जे काही गॅस लॉज आहेत तिकडे जाऊ. सो जस्ट शोईंग यू की ह्यात काय काय आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर घाबरून जाऊ नका. दिस इज कॉल्ड एज फिजिकल केमिस्ट्री. ही केमिस्ट्रीच आहे, पण याच्यामध्ये फिजिक्स पण आहे. जसं बायोकेमिस्ट्री असते त्याच्यामध्ये केमिस्ट्री बरोबर बायोलॉजीचा काही पार्ट असतो. त्याच्यामध्ये प्रोटीन्सचे मॉलिक्युल असतात, डीएनएचं स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये बघा, तुम्ही विचार करा, त्या स्ट्रक्चरमध्ये बायोलॉजीचा अभ्यास आहे, पण त्याच्यामध्ये आहे केमिस्ट्री. आता आपण जे करतोय ते आहे केमिस्ट्री, पण याच्यामध्ये आहे खरं फिजिक्स. सर असे हे सगळे टॉपिक एकमेकांना कुठे ना कुठे कसे ना कसे भेटतात. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स असतात, इक्वेशन्स असतात, त्याच्यावरती बेस्ट काही प्रॉब्लेम्स असतात. पण हे फिजिक्सच्या प्रॉब्लेम्स सारखे किंवा फिजिक्सच्या प्रॉब्लेमच्या इतके डिफिकल्ट नसतात, कारण की हे प्युअर फिजिक्स नाहीये. इट इज रिलेटेड टू केमिस्ट्री, म्हणून हे कन्फ्युजिंग मात्र आहे. तर मी तुम्हाला घाबरवत नाही, मी तुम्हाला अंदाज येते. तुम्हाला पहिल्या 2-3 धड्यावरनं समजलं असेल की फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय गोष्ट आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला इन जनरल काय काय बघायचंय त्याचा आधी एकदा अंदाज घ्या. मी तुम्हाला सगळं शॉर्टकटमध्ये आधी सांगते, मग आपण डिटेलमध्ये बघूया. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस इथून सुरुवात करायची आहे. ह्या प्रॉपर्टीज आपण बोललोय, पण आता मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ गॅसेस मध्ये आपल्याला त्या प्रॉपर्टी गॅसेसच्या ज्या आपण मोजणार आहोत त्या बघायच्या आहेत. जिथे मोजमाप येईल तिथे अर्थातच गणित, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सगळ्या गोष्टी येतील. कारण की गॅसेस ह्यांचा व्हॉल्यूम किंवा त्यांचं काय बरं म्हणतो आपण, ते दिसत नाहीत कोणाला, ते सगळीकडे पसरलेले असतात. इट इज मेड अप ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस, व्हेरियस टाइप्स ऑफ गॅसेस. हे सगळं बोलण्यापुरतं, ही सगळी थेअरी आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या गॅसचा व्हॉल्यूम इतका आहे, एखाद्या गॅसचा मास एवढा आहे, तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी ऑलरेडी मोजलेलं आहे. आणि ह्या मेजरमेंटची सुरुवात आपल्याला 9वीत झाली होती. वी ऑलरेडी हॅड वन लेसन इन सायन्स. पहिल्याच टर्म मध्ये तो झाला होता. त्याच्यामध्ये आपण मोल, मोलार मास, मॉलिक्युलर मास अशा काही काही कन्सेप्ट पाहिलेल्या होत्या. तर हे आपल्याकरता नवीन नाहीये, पण आता ते डीप आहे. तर ह्या 6 इम्पॉर्टंट मेजरेबल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत? 6-7 काहीतरी आहेत. एक तर आहे मास, आपण आता डिटेलमध्ये ते सगळ्या बोलू. दुसरं आहे व्हॉल्यूम, मग आहे प्रेशर, 6 आहेत बरोबर. मग आहे टेम्परेचर, मग 5वं आहे डेन्सिटी आणि 6वं आहे डिफ्युजन. कठीण नाही आहेत, सोपे आहेत, पण महत्वाचे आहेत. कारण ह्या एकदा तुम्हाला कळल्या तर ह्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला फिजिक्स मधल्या काही गोष्टी सोप्या जातील. ऍज आय सेड, इट इज फिजिकल केमिस्ट्री. तर प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस रिलेटेड काहीही जर फिजिक्समध्ये असेल तर दिस थिंग्स विल हेल्प यू टू अंडरस्टँड, बिकॉज इट इज वन अँड सेम. याच्यानंतर येतात गॅस लॉज. आता आपण जे डिस्कस करतोय दॅट इज इन डिटेल अबाउट गॅसेस. मी तुम्हाला मागेच बोलले होते, नाऊ इन दिस लेसन एव्हरीथिंग इज ऑल अबाउट प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर फ्लुइड मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे गॅसेस. दे फ्रीली फ्लो एनिवेअर. म्हणून मग आता त्यांना समजून घेण्याकरता आपल्याकडे काही लॉज आहेत. हे गॅस लॉज काय करतात आपल्याला, हे आपल्याला मदत करतात हे समजावून सांगायला की एखाद्या गॅसचं बिहेवियर कसं असतं. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला 4 वेगवेगळे व्हेरिएबल्स असतात. त्याचा अभ्यास करून त्या 4 व्हेरिएबलला आलटून पालटून कोणाला तरी कॉन्स्टंट ठेवायचं, कोणाला तरी बदलायचं. असा अभ्यास करून जे काही आपल्याला मिळालं ते आहेत गॅस लॉज. वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या गॅसेसवरती याचा अभ्यास केला आणि त्यांना जे जे काही दिसलं ऑब्झर्वेशन, ते त्यांनी त्यांच्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मधनं मांडलं. हे सगळेचे सगळे फिजिसिस्ट होते, म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करणारे लोक होते. जे लोक फिजिक्स करतात ते ऑटोमॅटिक मॅथ्स करतातच, आणि त्यांच्या त्या उपद्व्यापामुळे केमिस्ट्रीमध्ये पण त्या दोनही गोष्टी आल्या आहेत. आता हे केमिस्ट्रीमध्ये का अभ्यासायचं? We already know that chemistry is the basic study, the fundamental study of the structure of any matter. बरोबर. मॅटर जिकडे जिकडे येतं तिथे तिथे ऍटम्स आणि मॉलिक्युल्स येतात. ऍटम्स आणि मॉलिक्युल्स जिकडे येतात तिकडे त्याला मोजमाप करणं, किती ऍटम्स आहेत, किती मॉलिक्युल्स आहेत, किती रेडियस आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं मेजरमेंट येतं. आणि म्हणूनच ह्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण हे बघतोय की ह्या गॅसेसच्या लॉज मध्ये, आता इथे आपल्याला डायरेक्ट लॉज आहेत, ते का बरं आपण अप्लाय केले, कसे बरं ऍटमवर आणलेत, हा अभ्यास नाही आपल्याला. पण हा प्रश्न पडायला पाहिजे की फिजिकल केमिस्ट्री, वाय देअर इज फिजिक्स अँड केमिस्ट्री? बिकॉज हे सगळे गॅसेस बेसिक गोष्टीचा विचार करतात की जेव्हा आपण त्याला प्रेशर वाढवू, व्हॉल्यूम वाढवू, टेम्परेचर बदलू,
तर त्याच्या व्हॉल्यूम ऑफ मासला काय होईल, त्यातल्या नंबर ऑफ मोल्सला काय होईल, या सगळ्याचे इंटरकनेक्शन आहे. म्हणून हे गॅस लॉज आहेत. पहिला आहे बॉयल्स लॉ, सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला लॉ. हा आहे का तुम्हाला फिजिक्समध्ये? बॉयल्स लॉ इज इम्पॉर्टंट, यू शुड नो इट, यू मस्ट नो इट. दुसरं आहे चार्ल्स लॉ, सोपं आहे, पण ह्याचं पण मॅथमेटिकल एक्सप्रेशन आहे, हे पण काही कठीण नाहीये. हे सगळं शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला एका पेजवरती हे सगळं लिहून देते आणि ग्रुपवर पाठवते, म्हणजे तुम्हाला एक कम्पॅरेटिव्ह स्टडी मिळेल, एक टेबल मिळेल ज्याच्यामध्ये या सगळ्यांचा एकत्र अभ्यास असेल. ठीक आहे. देन देर इज थर्ड लॉ, दॅट इज गेल-ल्युसॅक्स लॉ. गेल-ल्युसॅक दोन वेगवेगळे सायंटिस्ट होते, त्यांनी त्यांचं एकत्रित येऊन काहीतरी स्टडी मांडला. हा पण परत रिलेशनचा लॉ आहे, ह्याचं रिलेशन त्याच्याशी, त्याचं रिलेशन याच्याशी. त्याच्यानंतर पुढचा आहे ॲव्होगॅड्रो लॉ. ॲव्होगॅड्रो लॉ कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं ना, पहिल्या लेसन मध्ये पण होता, ॲव्होगॅड्रो नंबर वगैरे. ठीक आहे. नंतर आहे आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय? आयडियल गॅस कसा बिहेव करेल त्याचं इक्वेशन. मग डेव्हिएशन्स ऑफ द आयडियल गॅस, मग ह्या आयडियल गॅसमध्ये काय काय गोष्टी बदलतात ते. आणि मग परत ऑब्व्हियसली त्याच्यावरती एक्सप्रेशन फॉर मोलार मास. कंबाईंड गॅस लॉ, सगळ्या गॅस लॉजना एकत्र करून एक मस्त एक इक्वेशन लक्षात ठेवायचं, त्याच्यावरती मग परत प्रॉब्लेम सोडवायचे. आणि मग डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, हा एक मध्येच वेगळाच शेवटी आलेला लॉ आहे. पार्शियल म्हणजे हाफ, अर्धवट प्रेशर, हे दिल्यावर काय होतं त्याचा एक लॉ आहे. हे सगळे सगळे लॉ आपण वापरतो का आपल्या डे टू डे लाईफ मध्ये? नाही, पण हे आपल्याला माहिती असले पाहिजे आणि याचे ऍप्लिकेशन कुठे होतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग इथून सुरू होतो ऍक्वियस टेन्शन. हे असे आज आपला सुरू होणार नाहीये. ऍक्वियस टेन्शन म्हणजे दिस इज फ्रॉम हिअर नाव वी विल बी डिलिंग विथ लिक्विड्स. बरोबर, म्हणजे लिक्विड फ्लुइड मधला सेकंड पार्ट. वरती सगळे गॅसेसचे लॉस संपल्यावरती मग आपण लिक्विड्स वर जाऊ आणि मग त्याच्या प्रॉपर्टीज बघू. सध्या पुरतं आपल्याला समजलं की आपल्याला टार्गेटमध्ये काय बघायचंय. आता आपल्याला बघायचंय गॅसेस बद्दल. आता त्याला एक एक मुद्दा आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. अजिबात कठीण नाहीये, पण बरंच वेगवेगळं आहे आणि एकत्रित सगळं दिलंय, म्हणून डोक्यामध्ये ह्या सगळ्याची भेळ होणार 100%. मग आपण काय करायचं, टप्प्याटप्प्याने अभ्यासाला जायचं. ठीक आहे. आधी तर आपण आपले हे 6 जे काही मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस आहेत ते समजून घेऊया की हे काय आहेत. ठीक आहे. आणि इथे एक छान चित्र दिलेलं आहे, कॉम्पोजिशन ऑफ एअर. आपल्या आजूबाजूला जी एअर आहे, द एअर अराउंड अस, इट इज मेड अप ऑफ टाइप्स ऑफ गॅसेस. ह्या गॅसेस मधला कोणत्या गॅसचा पर्सेंटेज किती आहे? नायट्रोजन इज 78%. 78% जवळपास 80% मिळाले त्याला. 78% म्हणून नायट्रोजन आहे. ऑक्सिजन 21%. कार्बन डायऑक्साईड अँड अदर गॅसेस 0.03. गरीब बिचारा कार्बन डायऑक्साईड किती आहे? फक्त 0.03%. शी किती कमी. इनर्ट गॅसेस म्हणजे ग्रुप 18. दीज आर अबाउट 0.97%, पण त्यात पण मेनली अर्गॉन. आणि मग उरलेली जी काय आहे ते आहे वॉटर वेपर. चला आता आपण जाऊया सम इम्पॉर्टंट मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस विच आर ॲज फॉलोज. आय विल नीड अ पेन टू राईट विथ यू इन दिस. हे तुम्हाला समजते का रे आपण जे जे काही बोलतोय ते? काही गडबड वाटत नाहीये ना? जागे आहात ना का झोपलात? मध्ये मध्ये बोलत जा माझ्याशी. जेव्हा स्क्रीन शेअर करते तेव्हा असे तुम्ही लोक मला दिसत नाही. तुम्ही जागे आहात, तुम्ही झोपले आहात, मला असे कळत नाही, कारण तुमचे असे कॅमेरे बंद असतात. सो तुम्हाला मध्ये मध्ये माझ्याशी बोलावं लागेल. हा, झोपू नका, झोपू नका. हो. महत्वाचं चाललंय हे. नाही मॅम, झोप लागली नाहीये. ह्याच्यात झोपलात की फिजिक्स मध्ये झोपलात तुम्ही? कोणी काही नाही करू शकत त्याच्यामध्ये. हा, काही गोष्टी कठीण आहेत, मी मान्य करते. मी 11वीत असताना मला पण किती भयंकर आहे, काय चाललंय असं वाटत होतं. चांगलं ऍटॉमिक स्ट्रक्चर वगैरे किती छान होतं, हे कुठून आलं मध्येच. पण आता मला समजतंय की हे का आलं, बिकॉज इट इज ऑल इंटर रिलेटेड. बघा, पहिली प्रॉपर्टी आहे मास. आपल्याला प्रत्येकाला माहितीये की मास ही प्रत्येक वस्तूची एंटायर त्याची इंटरनल प्रॉपर्टी आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर माझा फोन घेतला तर या फोनचं मास म्हणजे काय असेल? याच्यामध्ये जे काही मॅटर आहे ह्या सगळ्याचं एकत्रित वजन, फक्त याच्यामधल्या कंटेंटचं वजन, हे त्याचं मास आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द ग्रॅव्हिटी अप्लाय टू इट. बरोबर आहे. तर मास म्हणजे काय? एखाद्या गॅसचा मास म्हणजे काय असेल? दॅट विल बी द क्वांटिटी ऑफ मॅटर इनसाइड दॅट गॅस. संपलं. मग त्या मासचं आपण एसआय युनिट जे आहे, एसआय म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट्स.
उदाहरणार्थ मी भारतामध्ये सांगितलं, इकडे 15 लाख रुपये गुंठा आहे. अमेरिकेतला माणूस म्हणेल गुंठा? व्हॉट इज गुंठा? त्याला काय माहिती गुंठा बुंठा हे असे शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये कुठेच नाहीये. पण मी सांगितलं 15 लाख रुपये स्क्वेअर सेंटीमीटर असं काहीतरी, स्क्वेअर मीटर काहीतरी मेजर त्याला स्क्वेअर सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर अशा काही टर्म ज्या त्याला माहिती आहेत. अशा सांगितलं की त्याला अंदाज येईल. ओ अच्छा अंदाज एवढा एरिया आहे. त्याची किंमत किती? 15 लाख रुपये. माझ्या घरापासून मुंबईपासून पुणे अ, अ, असेल 15-20 काय बरं म्हणतात त्याला? मलाच माहिती नाही कोसात कसं मोजतात. काहीतरी बोलला ना इतके कोस लांब, तितके कोस लांब. ते कोस लांब तर मलाही नाही समजत. किलोमीटर लांब म्हटलं की मला समजतं. 1 किलोमीटर म्हणजे अंदाजे किती लांब असेल ह्याचा अंदाज येतो. म्हणूनच एसआय युनिट हे इंटरनॅशनल युनिट्स आहेत. जे मी इथे सांगते ते तुम्हाला तिकडे बसून कळतंय. जे आपण इथे भारतात बोलतो ते जगात कोणीही कुठेही ऐकलं तरी पण त्याला किलोग्रॅम म्हटलं की कन्फ्युजन होणार नाही. 1 किलो बटाटे म्हटलं तर 1 किलो बटाटेच समजतं. इथे पण, तिथे पण, कुठे पण. बरोबर? म्हणून त्या एसआय युनिटमध्ये जगभरामध्ये आपण जे मास मेजर करतो ते आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो. बरोबर? मग 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. हे तर आपल्याला शाळेतच माहिती होतं. हे इंटर कन्व्हर्जन्स आहेत, ज्याचा उपयोग आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना होईल. नाऊ द मास ऑफ अ गॅस इज रिलेटेड टू द नंबर ऑफ मोल्स बाय द एक्सप्रेशन आय. दिस आय. पहिलं. N is number of moles. Number of moles is mass in grams divided by molar mass in grams. हे आपलं झालंय वरच्या धड्यामध्ये. There's nothing new in this. Given mass 5 ग्रॅमचं सॅम्पल दिलेलं आहे. मग 5 ग्रॅम हे दिलेलं मास आहे. आणि हे सॅम्पल समजा कार्बन डायऑक्साईडचं असेल तर कार्बन डायऑक्साईडचा मोलार मास आहे 44. कसा काढला? त्याच्या ॲटम्सचं ऍडिशन केलं प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक ॲटमच्या मासचं ऍडिशन केलं की जे मोलार मास येतं ते त्याचं मॉलिक्युलर मास असतं. तेच त्याचं मोलार मास असतं. CO2 बघा ना, CO2 कार्बन 12 आणि ऑक्सिजन 16 दुणे 32. 12 अधिक 32 किती झाले? 44. बरोबर की नाही? हे झालं त्याचं मोलार मास. कसलं? कार्बन डायऑक्साईडचं. 5 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड आणि त्याचा मोलार मास आहे 44 हे मला माहिती आहे. तर मग ह्या दोघांचं जर मी डिव्हिजन केलं तर मला काय येईल? 5 ग्रॅम मध्ये किती मोल कार्बन डायऑक्साईड आहे हे मला येतं. हे आपण काढलं होतं आधी लहानपणी. जेव्हा आपल्याला पहिल्या सुरुवातीला मागच्या टर्म मध्ये हे आलं होतं तेव्हा आपण काढलं होतं. आता दुसरं ह्याच्यामध्ये आपल्याला ॲव्होगॅड्रो नंबर वापरून किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत हे पण शोधता येतं. बरोबर? मग हे एक्सप्रेशन आपल्याला पहिलं माहितीये, दुसरं पण आपल्याला माहितीये, तिसरं पण आपल्याला माहितीये. कसं? हे सगळं पहिल्या धड्यामध्ये झालेलं आहे. दिस इज नथिंग न्यू टू अस नाऊ. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स N इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स हे आणखीन कसे काढू शकतो आपण? नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती दिलेत त्याच्यामध्ये डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. बरोबर? किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे असतील तर तुम्हाला N माहितीये, वरून तुम्ही N काढलाय. काय येतो? नंबर ऑफ मोल्स आणि ॲव्होगॅड्रो नंबर इज अ कॉन्स्टंट. 6.022 into 10⁻23 हा कॉन्स्टंट असतो. हा ॲव्होगॅड्रो नावाच्या सायंटिस्टने सांगितलेला नंबर आहे. त्याचं म्हणणं असेल एका मोलमध्ये एवढ्या नंबरचे पार्टिकल्स असतात. ॲटम्स म्हणा, मॉलिक्युल्स म्हणा, आयन्स म्हणा, संख्या असते एवढीच. हे त्याने सांगितलंय, आपण मान्य करायचं आणि पुढे जायचं. मला त्याच्यावरती खूप सारे प्रश्न पडलेत. मला पर्सनली याच्यावर खूप सारे प्रश्न आहेत की मला नाही समजत, मला नाही पटत हे असं का. तुम्हाला आता मी कन्फ्युज करणार नाही, तुमची परीक्षा झाल्यावरती आपण कधीतरी याच्यावरती बोलू. पण तुम्हाला याच्यावरती काही प्रश्न पडतात का जरा विचार करून ठेवा. मग आपण एकदा असाच प्रश्नांचा खेळ घेऊ. ठीक आहे? आता एन आणखीन एक व्हॉल्यूम ऑफ गॅसेस अँड लिटर्स ॲट एसटीपी हा पण एक आपल्याला फॉर्म्युला होता, पहिल्या धड्यामध्ये होता. N is number of mole that is equal to volume of a given gas in liters at STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर डिवायडेड बाय 22.414 लिटर्स ॲट STP. 22.414 काय? इतका लिटर ऑफ स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर हे ठरलेला व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे, आयडियल गॅसचा आहे. तो आपण ठेवलाय. मग आपण नंबर ऑफ मोल्स कसे काढतो? दिलेल्या गॅसचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय स्टँडर्ड. असं केलं की पण आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतात. थोडक्यात आपण त्या गॅसचा मास शोधतोय, त्याच्यामध्ये किती मॅटर आहे हे शोधतोय. ह्या 3 इक्वेशनने ते आपल्याला मिळालं. दुसरी मेजरेबल क्वांटिटी जी आहे ती आहे व्हॉल्यूम. एखाद्या गोष्टीचा व्हॉल्यूम किती आहे
म्हणजे काय? म्हणजेच काय, की ती जागा किती स्पेस ऑक्युपाय करते. जसं नाऊ फॉर एक्झाम्पल आय विल अगेन टेक माय मोबाईल. तो जसं आता माझ्या आजूबाजूला हीच एक वस्तू आहे, जी कायम असते कारण याच्यावरती वायफाय कनेक्शन असतं. सो हा जो माझा फोन आहे, ह्याने या 3 डायमेन्शन स्पेसमध्ये काहीतरी जागा ऑक्युपाय केली आहे. त्याला काहीतरी लांबी आहे, काहीतरी रुंदी आहे, काहीतरी उंची आहे. लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. या 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये एअर इज एव्हरीवेअर. सो एअर इज अराउंड मी. ह्या रूममध्ये पण एअर आहे. पण त्या एअरमध्ये खालून ठेवलेला फोन जेव्हा मी इथे आणला, तेव्हा त्याने त्याच्या व्हॉल्यूम एवढी जागा ऑक्युपाय केली. इन दॅट एअर, धिस मच व्हॉल्यूम इज नाऊ ऑक्युपाइड बाय धिस मोबाईल फोन. म्हणजेच काय? त्या वस्तूमध्ये जे काही स्पेस त्याने ऑक्युपाय केलेली आहे 3D मध्ये, ते त्याचं व्हॉल्यूम आहे. बरोबर आहे. अँड इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ व्हेरियस युनिट्स. आपण लिटर मध्ये मोजतो. किती लिटर आहे? लिटर आलं की मग मिली लिटर आलं. काय बरं म्हणतो आणखीन त्याला, लिटरला आपण मिलीलीटर मध्येच मोजतो ना, आणखीन काही मोजत नाही. जसं की मीटरला किलोमीटर मध्ये पण मोजतो, तर लिटरला आपण मिलीलीटर मध्ये मोजतो. किलो लिटर मोजतो का? सहसा नाही मोजत. क्युबिक सेंटीमीटर, सीएम क्यूब. हा, आता हे कसं लेंथ ब्रेथ हाईट आहे की नाही, म्हणजे काय, त्याला लांबी रुंदी उंची ती नाही, म्हणून मग सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणून 3. आता जर सेंटीमीटर असेल तर तुम्हाला मीटर मध्ये पण मोजता येईल. जर मीटर मध्ये मोजलं तर डेसिमीटर मध्ये पण मोजता येईल, डीएम क्यूब. म्हणजेच काय? क्युबिक मीटर, मीटर क्यूब. थोडक्यात काय, आपण दिलेला व्हॉल्यूम हा 3 डायमेन्शन मध्ये मोजू शकतो, किंवा लिक्विड असेल तर किती लिटर आहे असं मोजू शकतो. अर्धा लिटर दूध. अर्धा लिटर दूध म्हणजे किती? तेवढं दूध जेवढं त्या अर्ध्या लिटरच्या कंटेनरमध्ये, त्या मोजमापाच्या भांड्यामध्ये येते, तेवढं त्याचं अर्धा लिटरचं माप आहे. ठीक आहे. तर मोस्ट कॉमनली युज्ड युनिट कोणत्या कोणत्या आहेत त्याचे? लिटर आणि मीटर क्यूब. आणि एसआय युनिट काय? मीटर क्यूब. हे लक्षात ठेवायचं. हे फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं. तिसरी मेजरेबल क्वांटिटी जी आहे ती आहे प्रेशर. काय तुम्हाला सांगू मी, किती प्रेशर आहे माझ्यावरती अभ्यासाचं आणि परीक्षेचं. 11वी संपत नाही तर आमची 12वी सुरू झाली, प्रेशरच आहे माझ्यावरती. त्यात पण प्रेशर आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचं. बायोलॉजी मला समजतं पण कठीण वाटतं. म्हणजे मला काही समजतच नाही की अभ्यासाचं एवढं प्रेशर घेऊन माझं पुढे होणार काय. असं तुम्हाला वाटत असेल तर काही चुकीचं नाहीये. 11वीत असलेल्या 99% जनतेचा हाच त्रास असतो. कारण की 10वी पर्यंत आपलं आयुष्य बऱ्यापैकी सुखी असतं. बराच अभ्यास करतो आपण, पण तो एकदम असा असतो, झापड लावलेल्या घोड्यासारखा. अलीकडे पलीकडे काही जास्तीचं केलं चालेल, नाही केलं चालेल, काही टेन्शन नाही. परीक्षा करताच ते आहे, त्याच्यात तेवढाच फोकस असतो. आता तसं नाहीये. आता प्रेशर आहे. मग आता प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. आणखीन एक प्रेशर असतं, प्रेशर ऑफ पॅरेंट्स. कोणी मुद्दाम करत नाही, त्यांना आपली काळजी असते म्हणूनच असतं. पण आता हे लक्षात कसं ठेवायचं? एफ इज इक्वल टू पी ए. लक्षात ठेवण्याचा फॉर्म्युला म्हणून तुम्ही एफ इज इक्वल टू पी ए असं लक्षात ठेवा. पी ए म्हणजे काय? पा. पा म्हणजे कोण? पापा. पापा म्हणजे कोण? बाबा. बाबा काही बोलले नाही, नुसते घरात असेल तरी पण एक प्रकारचं प्रेशर असतं ना घरामध्ये. सो तो फोर्स असतो, फोर्स, बाबांचा फोर्स, दॅट इज इक्वल टू पी ए. कसंही लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मी असं लक्षात ठेवते, एफ इज इक्वल टू पी ए. ठीक आहे. प्रेशर ऑफ गॅस इज मेजर्ड विथ मॅनोमीटर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज मेजर्ड बाय बॅरोमीटर. बॅरोमीटर एक इन्स्ट्रुमेंट असतं, ते ऍटमॉस्फिअरचं प्रेशर मेजर करण्याकरता वापरतात. तर आता एस आय युनिट ऑफ प्रेशर काय आहे? पास्कल. पास्कल या सायंटिस्टने ह्याच्यावरती अभ्यास केला. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे तर आपण डिराईव्ह करू शकतो. फोर्स आपण न्यूटन मध्ये मोजतो आणि एरिया इज लेंथ इंटू ब्रेड, किंवा लेंथ इंटू जे काही असेल तर त्याचा 2 डायमेन्शन्स असतात. सो म्हणून ते काय येतं? मीटर स्क्वेअर. आणि हे दोनही काय आहेत? एसआय युनिट्स आहेत. सो प्रेशर इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हा त्याचा एस आय युनिट आहे. आणि हेच एस आय युनिट इज इक्वल टू पास्कल, कारण हे या पास्कलने सांगितलं होतं. म्हणजे आता प्रेशरचे एस आय युनिट कोण झाले? हे 2 झाले. ठीक आहे. ऑल्सो दॅट इज इक्वल टू 1 बार. 1 पास्कल इज इक्वल टू 1 बार. बार म्हणजे बार नाही, बार म्हणजे बार पण नाही, बार म्हणजे बंद करणे. बार हे युनिट आहे प्रेशरचं. द बार इज नाउ रिप्लेसिंग द स्टँडर्ड एटमॉस्फेरिक or standard atmosphere at the most convenient unit of pressure. मग 1 atmosphere is equal to 76 centimeter of Hg.
आता हे काय बघा, तुम्हाला माहिती असेल तर आपण साधे डॉक्टरकडे जरी गेलो ना तरी पण आपलं प्रेशर चेक करतात. त्याला काय म्हणतात, कोणतं प्रेशर असतं ते मला असे इथे पट्टी लावतात आणि मग ब्लड प्रेशर चेक करतात, बीपी. ठीक आहे. त्या बीपीच्या मशीन मध्ये एक वरून खाली खालून वर असं काहीतरी फिरत असतं. म्हणजे तुम्ही जर जुनं मशीन बघितलं जुन्या काळातल्या डॉक्टरांकडे, ते अशी एक अशी पट्टी असते, त्याशी उघडतात. उघडलं की तिथे ना असं वरती जाणारं खाली जाणारं असं काहीतरी असतं. एक ट्यूब असते आणि ती ट्यूब कनेक्टेड असते. आपल्या हाताला ते असं बांधतात. तुमच्यापैकी किती लोकांनी बीपी चेक केलंय जरा सांगा बरं मला. मी जे सांगते ते बघितलंय किंवा अनुभवले जरा सांगा बरं. माईक ऑन करा, सांगा तुमच्यापैकी किती लोकांचं बीपी चेक केलंय कधी डॉक्टरांनी. नाही मॅम, अजूनपर्यंत नाही केलेलं आहे. पण पाहिलंय का कोणाबरोबर जरी तुम्ही कधी गेला असाल, कोणी आजी बरोबर, आई बरोबर, बाबांबरोबर, ताई वहिनी कोणाबरोबर जरी पाहिलं? नो मॅम. हो का नो? नो मॅम. येस, नो, ओ नो. किंवा तुम्हाला कळतच नाही की मी कुठल्या इन्स्ट्रुमेंट बद्दल बोलते. बरं, युट्यूब वर त्याचा व्हिडिओ बघा तुम्ही, हाऊ द बीपी इज मेजर्ड. तर ते सांगायचा मुद्दा असा, जसं आपल्याकडे पण टेम्परेचर मोजताना आपण त्याच्यामध्ये थर्मोमीटरमध्ये पारा असतो की नाही, पारा इज HG, HG इज मर्क्युरी. तर तो मर्क्युरी टेम्परेचर वाढलं ना की आपोआप वर जातो. मग 20 डिग्रीचं, 30 डिग्रीचं, 40 डिग्री आपल्याला समजतं की टेम्परेचर किती. लाईकवाईज प्रेशर जरी दिलं तरी पण HG म्हणजे पारा एक्सपांड होतो. बरोबर. मग आपल्या हाताच्या ह्या आतल्या ज्या आर्टरीज आणि वेन्स आहेत, आपल्या ब्लड वेसल्स जे आहेत, त्याच्यामध्ये किती ब्लड प्रेशर आहे हे चेक करण्याकरता तो पारा तिकडे वरखाली वरखाली होत असतो. 2 प्रकारचे प्रेशर असतात, डायस्टोलिक आणि सिस्टोलिक. 120/80 असा त्याचा एक नॉर्मल जनरल फॉर्म्युला. एखाद्या हेल्दी माणसामध्ये एवढंच बीपी असलं पाहिजे. डायस्टोलिक, सिस्टोलिक म्हणजे पंप करणं आणि पंप करणं. म्हणजे वरती ऍट्रियम आणि खाली वेंट्रिकल्स आहेत, बरोबर ना. हार्टचे 4 पार्ट्स आहेत, 2 वर 2 खाली. तर वरून खाली आणि खालून बाहेर असं जे पंपिंग आहे दोघांचं 120/80 अशा रेशोमध्ये ते पंपिंग होत असतं. त्याच्यामध्ये वर खाली झालं की तो पारा वर खाली होतो. त्याच्यावरून काय माहिती त्या डॉक्टरांना कसं समजतं, पण समजतं. ते म्हणतात ना बीपी हाय झालंय, म्हणजे त्या फ्लक्च्युएशन्सला बघितल्यामुळे त्यांना माहितीये की ते ऑपरेट कसं करायचं. आणि त्याच्यावरून कळतं की हे HG मी तुम्हाला जे सांगते ना, दिस HG इज दॅट HG म्हणजे तो मर्क्युरी आहे. आता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 1 बार, दॅट इज इक्वल टू 76 सेंटीमीटर ऑफ HG. कळलं का HG कुठून आला? आणि तो 76 सेंटीमीटर, अरे कॉमन सेन्स आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, मग 760 मिलीमीटर ऑफ HG. आपण मॅथ्स खेळतोय बघा. दिस इज जस्ट द गेम ऑफ मॅथ्स. इफ 76 सेंटीमीटर इज देअर, देन हाऊ मेनी मिलीमीटर? 760 मिलीमीटर. आता 760 मिलीमीटर पर्यंत आपली गाडी आली तर दॅट इज इक्वल टू टॉर. 760 टॉर, दॅट इज ॲज 1 टॉर और 1 मिलीमीटर ऑफ HG. थोडक्यात आपल्याला कन्फ्यूज केलंय विथ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट्स ऑफ प्रेशर. आधीच काही कमी प्रेशर होतं का हे आणखीन वाढवून ठेवलं? पण येस, इट इज देअर, यू शुड नो दॅट. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू, आता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे आणखीन एक पिल्लू सोडलं इथे, 101.325 किलो पास्कल. आता किलो आहे ना, नॉर्मल पास्कल किती असेल? 101.325 पास्कल. आता पास्कलला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये आणलं तर 1.01325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि दॅट इज इक्वल टू बार. वाचा, हे वरचं सगळं आहे तेच परत आलंय, फक्त नंबर्स इकडे तिकडे वेगवेगळ्या युनिट्स मध्ये आपण प्रेशर कसे कसे मोजतो थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं SI युनिट बघितलं आहे. एक आहे पास्कल, दुसरं आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता पास्कल इज इक्वल टू बार, बरोबर. ह्या सगळ्यांच्या बरोबर आणखीन एक वेगळंच युनिट आहे, दॅट इज ॲटमॉस्फिअर. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आपण म्हणतो 1 ATM. ते ATM म्हणजे किती? मर्क्युरीचा वापर करून बघितलं, टॉरचा वापर करून बघितलं. ठीक आहे. आता हेच 1 ATM इज इक्वल टू किलो पास्कल. आता पास्कल म्हणजे काय होतं? आपलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर होतं की नाही, आपण वरतीच बघितलं. मग हे पास्कल इज इक्वल टू दिस मच न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि दॅट इज इक्वल टू बार. कारण बार आणि पास्कल परत सेम आहेत. सो असं हे सगळं इंटर कन्व्हर्जन आहे.
थोडंसं कन्फ्युजिंग आहे. पण काही नाही, एका टेबलमध्ये तुम्ही स्वतःचा एक टेबल बनवा. ऐका, मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये खूप कन्फ्युजन होईल की हे कशाकरता काय दिलेलं आहे, 10-15 गोष्टी दिलेल्या असतात आपल्याला आणि आपल्याला समजतच नाही ह्याच्यात काय आणि त्याच्यात काय आणि त्याच्यात काय. सगळ्यात सोपा फॉर्मॅट आहे टेबल बनवायचा. कुठल्या सांगते मी, तुम्ही ही ट्रिक तुम्ही कुठल्याही सब्जेक्टमध्ये वापरू शकता. ते मी स्वतः केलं होतं जेव्हा मी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये होते. हे असं सगळं आम्हाला पण होतं आणि काहीही समजत नव्हतं की कशात काय, कशात काय, कशात काय. एक असा मोठा चार्ट पेपर घ्यायचा. त्याच्यावरती आता आपल्याला किती गॅस लॉज आहेत? 4 गॅस लॉज आहेत फॉर एक्झाम्पल. त्या 4 गॅस लॉजचे असे 1, 2, 3, 4 4 भाग करून टाकायचे. पहिला आहे बॉयल्स लॉ, दुसरा आहे चार्ल्स लॉ, तिसरा आहे अमुक लॉ, तिसरा असं 4 नावं लिहून टाकली की त्याचे स्टेटमेंट 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 झालं. एक ओळ लिहून टाकली, त्याच्या खाली एक लाईन काढायची, खाली त्याचा फॉर्म्युला लिहायचा. त्या गॅस लॉला तुम्ही रिप्रेझेंट करण्याकरता काहीतरी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन देणारच आहेत. बॉयल्स लॉचा हा, चार्ल्स लॉचा हा, गे-लुसॅकचा हा, अमुकचा हा. तुमचा तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आला की तिथे खाली ग्राफ. ह्या सगळ्या लॉजचे वी हॅव ग्राफ्स. असं काहीच ठेवलेलं नाही ज्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन कमी होईल. रादर ते वाढेलच कसं ह्याची सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. घाबरवत नाहीये, उलट तुम्हाला सोपी ट्रिक सांगते. एका टेबलवर समोर ठेवलं ना तुम्ही, तुमचा एका वेळेला सगळा अभ्यास होऊन जाईल. कंपॅरिझन केलं ना गोष्टी सोप्या होतात. दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ ऑल द लॉज इन द सिम्पलेस्ट वे. ठीक आहे, असं तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला बायफरगेट करा आणि असा मस्त एक चार्ट बनवा आणि तुमच्या स्टडी टेबलवरती लावून टाका. समजलं? आणि असं तुम्ही बनवलं तर ग्रुपवर पण टाका, बघू तरी किती सिरियसली तुम्ही हे करताय. आणि तुमचा फायदा होईल एवढं मात्र 100% खरं आहे. आता तुम्ही असा एक टेबल कुठे करू शकता? ह्या 6 प्रॉपर्टीजचा करू शकता. बरोबर? त्याचे युनिट्स देण्याकडे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. हे तुम्ही तुमच्या वहीत करू शकता. नाहीतर तुम्ही जर नुसतेच केमिस्ट्रीचे टेबल बनवत येतो ना, तुमची सगळी रूम संपेल, पण टेबल संपणार नाही. काही वहीमध्ये करा, काही मोठ्या आहे, जे मोठ्या गोष्टी आहेत, खूप मोठे लॉज आहेत ते एका पानामध्ये नाही म्हणणार मी. तुम्हाला मोठा चार्ट करावा लागेल, एकाच वेळेला सगळं दिसेल. सो ठरवा आणि तसं करा. टेम्परेचर. आता टेम्परेचर म्हणजे किती चांगली गोष्ट आहे बघा. टेम्परेचर काय असेल सध्या बाहेरचं सांगा बरं जरा मला. सांगा, टेम्परेचर काय असेल? माझ्या फोनमध्ये चेक करते ना मी. टेम्परेचर दिलेलं आहे अप्रॉक्सिमेटली 33 डिग्री सेल्सिअस, जे चुकीचं आहे. हे मला माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जिथे आहात तिथे टेम्परेचर किती असेल? पटकन बोला. आणि हे मुलांनो, आपल्या ग्रुपमधले मुलं, शांतीत बसलेली, काहीही न बोलणारी, कोण आहेत ती मुलं? बॉईज, स्पीकअप, काहीतरी बोला. प्रश्न कळला? तुम्ही जिथे आहात तिथे अंदाजे टेम्परेचर किती असेल? इतका सोपा प्रश्न आहे, कोणीही याचं उत्तर देऊ शकतं विचार न करताय. चला, झोपे गेलेले उठा, प्रश्नाचं उत्तर द्या. -70 degrees. -70 डिग्रीज? ओ माय गॉड, तुला वाटतंय आपण 0 डिग्रीच्या आसपास हिमालयात कुठेतरी असतो? -70 डिग्री म्हणजे आपण कुठून जाऊ? -70 डिग्री का असेल बरं? आपलं टेम्परेचर कुठून आलं तुझ्या डोक्यामध्ये मायनस, ते पण 70? अरे ऐक, आपल्याकडे जनरली आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं ते सांगा मला जरा. चला असं करूया, टेल मी व्हॉट इज अवर नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर. बरोबर, 37 डिग्री सेल्सिअस हे आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्या आजूबाजूला कुठेही बर्फ बिर्फ पडत नाही. ते तिकडे ते संगीता मॅमच्या इकडे आजूबाजूला चालतं, आपल्याकडे नुसती गरमीच गरमी. नको असेल तरी सूर्य उष्णता टाकतोय आपल्याकडे 12ही महिने, हो की नाही? मग आपल्याकडे मायनस मध्ये टेम्परेचर येऊ शकतं का सांगा बरं मला. मी उत्तराला नावं नाही ठेवत, मी विचार सांगते की लॉजिकली लेट अस थिंक अबाउट इट, की असू शकतं का निगेटिव्ह मध्ये सांगा बरं. नाहीच असू शकत. खूप थंडी पडली, कडाक्याची थंडी, अगदी हिवाळ्यामध्ये जरी तुम्ही पहाटे पहाटे, तरी आपल्याकडे 2, 3, 4, 5 एवढंही टेम्परेचर होत नाही. 5, 6, 7 जरी असेल तरी आपण गोठून जातो महाराष्ट्रामध्ये, बरोबर ना? काही काही महाराष्ट्रातल्या भागांमध्ये खूप थंडी पडते, पण आपण खूप कमी थंडीच्या, म्हणजे आपलं खूप
बर्फाळ थंडीच्या आसपास पण नाही होत. तर जनरली आपल्या इथलं टेम्परेचर महाराष्ट्रातलं संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्तानंतर प्लीझंट टेम्परेचर 14-15 डिग्रीच्या आसपास असतं. दिवसा आपलं टेम्परेचर खूप जास्त असतं. जवळपास एक 32, 33, 34 डिग्री तर 12च्या आसपास, 11:30-12च्या आसपास होऊन जातं. जसं आता एप्रिल आणि मे महिना येईल तेव्हा हे टेम्परेचर आणखीन वाढेल. बरोबर? हे मी तुम्हाला का सांगते? टेम्परेचर ही जी गोष्ट आहे ती आपण उष्णतेच्या हिशेबाने मोजतो. पण आपल्या ह्या द ग्रेट पुस्तकामध्ये, बिकॉज इट इज नॉट अ सिम्पल वे ऑफ लर्निंग एनिथिंग, वी आर डीपली इनटू द कन्सेप्ट्स ऑफ फिजिकल केमिस्ट्री. इथे टेम्परेचरची डेफिनेशन आता काय आहे ते बघा. इट इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डिटरमाइन्स डिरेक्शन इन विच एनर्जी विल फ्लो when that object is in contact with other object. काय कळलं मला सांगा? काहीही तुम्हाला समजणार नाही, कारण की आपण जे टेम्परेचर बोलतो त्याचा याच्याशी काहीच संबंध नाही. एखादी गोष्ट किती गरम आहे ह्याच्यावरून आपण टेम्परेचर म्हणतो की नाही. पाणी किती गरम आहे, 50 डिग्रीच्या आसपास गरम असेल तरी आपल्याला उकळतं वाटतं ते टेम्परेचर. आपल्या बॉडीला सहन होईल असं 37 डिग्रीच्या आसपासचं टेम्परेचर बघतो आपण. बरोबर? खूप गरम पाण्यामध्ये आपल्याला अंग जळल्यासारखं वाटायला लागतं. बॉइलिंग पाण्यामध्ये कोणी आंघोळ करेल का? शक्य नाही. 100 डिग्री पाण्यात तर फोड येतात. एवढं गरम असतं ते. तर सांग काय बरोबर आहे ना? वाफेला हात लावला की फोड येत नाही का हाताला? कारण खूप गरम असतं ते. असं चालत नाही आपल्याला. पण ते टेम्परेचर इज द मेजरमेंट ऑफ हीट. आपल्याला डेफिनेशन मध्ये दिलेली गोष्ट आहे ती अशी नाहीये. अशी गोल फिरून खा अशी आहे. आता कसं ते समजून घ्या. इट इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट that determines direction in which energy will flow when that object is in contact with other object. समजून घ्या. ही एक आहे वस्तू आणि ही आहे गरम वस्तू. उदाहरणार्थ हा आहे एक तवा. सगळ्यात सोपं उदाहरण जे आपल्याला माहिती आहे जे गरम होतं ते आहे तवा, कुकर. आपण ह्या वस्तूंना गॅसवर ठेवतो की नाही, मग ह्या गरम होतात. बरोबर? या तापलेल्या वस्तू आहेत. आता त्यांच्यामध्ये आहे हीट एनर्जी. हे जे म्हणलंय ना, एनर्जी विल फ्लो. अबे कसली एनर्जी? दॅट इज हीट एनर्जी. ठीक आहे. ही आहे हीट एनर्जी. तुम्हाला माहिती आहे ना, ट्रायंगलने हीट एनर्जी दाखवतात. दॅट इज हीट. आता ही हीट एनर्जी ह्या ऑब्जेक्ट मध्ये आहे. आता ही गरम वस्तू काय करेल? ऑलवेज द एनर्जी और हीट विल फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. बरोबर की नाही? आता याच्या आजूबाजूला असलेल्या दुसऱ्या कुठल्याही वस्तूच्या जवळ इथे आपण एक दुसरी एखादी वस्तू नेऊन ठेवली तर काय होतं? फॉर एक्झाम्पल, तव्यावरती तुम्ही एखादी पळी, चमचा असं काहीतरी ठेवा, तर काय होईल? आता ही गरम वस्तू ह्याला गरम करून टाकेल का? कारण की याच्याकडे काहीच गरमी नाहीये. आपण बाहेरनं आणून ठेवलेला चमचा येतो, तो काही गॅसवर नव्हता. ती पळी काही गॅसवर नव्हती. फॉर दॅट मॅटर तुम्ही लाकडाचा जरी एखादा, ते असतात ना काहीतरी परतणं, उलथणं बिलथणं काहीतरी, ते जर तिकडे ठेवलं तरी पण ते काय होईल? इकडची हीट तिकडे जाईल. एनिथिंग यू कॅन कीप बिसाइड द हॉट ऑब्जेक्ट. मग काय होतं? द एनर्जी विल फ्लो फ्रॉम हाय टू लो टेम्परेचर. बरोबर? म्हणजेच काय? इट इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डिटरमाइन्स द डिरेक्शन इन विच द एनर्जी विल फ्लो वेन दॅट ऑब्जेक्ट इज इन कॉन्टॅक्ट विथ अदर ऑब्जेक्ट. समजलं का? थोडक्यात फ्रॉम हाय हीट टू लो हीट असा जो ट्रान्सफर होतो त्याला आपण टेम्परेचर असं म्हणतो, कारण की ही प्रॉपर्टी आहे आणि ही डिरेक्शन दाखवते कुठून कुठे चाललंय असं. तर डेफिनेशन समजली. बाकी टेम्परेचर तर आपण मोजतोच. आता टेम्परेचर आपण मोजतो दोन वेगवेगळ्या स्केलमध्ये. एक आहे डिग्री सेल्सिअस, एक आहे डिग्री केल्विन. बरोबर? या दोघांचं इंटर कन्व्हर्जन आपण पहिल्या धड्यामध्ये आणखीन तिसरी स्केल पण बघितलेली होती. लक्षात आहे का तुमच्या? डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन आणि बघा, पुस्तक उघडून बघा आणि मग मला सांगा. तर ह्याच्यामध्ये त्याचे इंटर कन्व्हर्जन हा फॉर्म्युला पण पहिल्या धड्यामध्ये दिलेला होता. 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी केल्विन. बरोबर? केल्विन मध्ये डिग्री सेल्सिअस बरोबर 273.15 एवढं ऍड केलं की आपल्याला केल्विन मध्ये उत्तर येतं. बरोबर आहे? पाचवी प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. ही पाचवी मेजरेबल प्रॉपर्टी आहे. डेन्सिटी म्हणजे एखाद्या वस्तूचं मास पर इट्स व्हॉल्यूम. डी इज इक्वल टू एम अपॉन व्ही. सॉरी,
डी इज इक्वल टू एम अपॉन व्ही, म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी आपण शाळेमध्ये असताना अनेक गोष्टींची प्रयोगामधनं बघितली होती. पाण्यामध्ये दगड टाकला की किती डेन्सिटी आहे त्याच्याप्रमाणे तो बुडतो किंवा तरंगतो, बरोबर. हे सोपं आपण पाहिलं होतं. आता गॅसेसच्या बाबतीत डेन्सिटी म्हणजे इन केस ऑफ गॅसेस रिलेटिव्ह डेन्सिटी इज मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन गॅस अँड इट इज कॉल्ड एज वेपर डेन्सिटी. हायड्रोजन गॅसला कम्पेअर करून आपण दुसऱ्या एखाद्या गॅसची डेन्सिटी मोजतो. गॅसेस हे कुठेही पसरलेले आहेत, ते बुडणार तरंगणार अशा गोष्टी होणार नाही, ते ऑलरेडी फिरलेले तिकडे तिकडे पसरलेले आहेत. ठीक आहे, तर त्याला आपण डेन्सिटी बघायची म्हणजे काय बघतो, त्याच्या वेपरची डेन्सिटी. वेपर म्हणजे वाफा, त्या किती डेन्स आहेत ते बघतो आणि ते मोलार मास अपॉन 2 अशा फॉर्म्युल्याने काढलं जातं. मोलार मास कसं काढतात, एम अपॉन 2 मोलार मास. ठीक आहे, याचा प्रॉब्लेम येईल तेव्हा आपण डिस्कस करूया. डिफ्युजन ही एक सगळ्यात चांगली प्रॉपर्टी आहे, मस्त प्रॉपर्टी आहे. इन केस ऑफ गॅसेस रेट ऑफ डिफ्युजन ऑफ 2 और मोर गॅसेस इज मेजर्ड. डिफ्युजन मध्ये काय होतं, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन. एका ठिकाणून दुसरीकडे डिफ्यूज होणं किंवा एका गॅसमध्ये दुसरा गॅस डिफ्यूज होणं म्हणजे मिक्स होणं, आरपार जाणं, याला आपण डिफ्युजन म्हणतो. त्याला रेट ऑफ डिफ्युजन म्हणजे काय, रेट म्हणजे काय, वेळेचं गणित. तर व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन. एक गॅस दुसऱ्या गॅसमध्ये किती लवकर डिफ्यूज झाला, त्याचा व्हॉल्यूम किती प्रमाणामध्ये झाला आणि किती वेळात झाला, हे आपल्याला डिफ्युजन सांगतं. ह्या झाल्या आपल्या मेजरेबल क्वांटिटीज. 6च्या 6 झाल्या. मी जसं म्हटलं तसं तुम्हाला या कठीण नाही आहेत, पण येस या कन्फ्युजिंग मात्र नक्की आहेत, कारण त्याच्यामध्ये युनिट्स आहेत. So जसं मी म्हणलं, मेक अ टेबल, कीप इट इन फ्रंट ऑफ यू वेन एव्हर यू विल रिवाइज. धड्याचं रिव्हिजन करताना सगळी पानं बघत नाही बसायचं, आपण आपल्या शॉर्टकटमध्ये नोट्स काढायच्या. ह्याच्यामध्ये हे, ह्याच्यामध्ये हे, ह्याच्यामध्ये हे. परीक्षेला जाताना हे सगळं बघायचं, पूर्ण धडे बघत बसायचे आणि कन्फ्युज व्हायचं असा उद्योग करायचा नाही. वी स्टील हॅव टाइम. आपण जे काही बोललोय, जे काही डिस्कस केलंय त्याचं सोप्या भाषेमध्ये स्वतःचा, आज मी हे शिकलो, आज मला हे कळलं आणि हा त्याचा फॉर्मॅट आहे. आपल्या आपल्या शॉर्टकटमध्ये नोट्स काढायच्या. नोट्स या शब्दाचा अर्थ छापायचं नाही, पुस्तकातलं सगळं मी छापलं आणि माझ्या नोट्स आहेत, नो. नोट्स या शब्दाचा अर्थ आहे की छोट्या छोट्या पॉइंट्स मध्ये मला काय समजलं ते मी लिहिणं. ठीक आहे. गॅस लॉज. द बिहेवियर ऑफ गॅसेस कॅन बी स्टडीड बाय 4 व्हेरिएबल्स. आता गॅसेसचा स्टडी करायचं आहे आपल्याला. आपण मग अशी ते वरती चित्र बघितलं गोल. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस अँड देर आर टाइप्स ऑफ गॅसेस. इफ यू हॅव टू स्टडी द बिहेवियर ऑफ गॅसेस, you should study them with 4 variables. Their pressure, volume, PV, and T. एक आहे प्रेशर, दुसरा आहे व्हॉल्यूम, दुसरा आहे नंबर ऑफ मोल्स आणि फोर्थ आहे टेम्परेचर. तुम्ही आता म्हणाल हे कुठून आलं, आता काय कमी होतं का कन्फ्युजन, हे कशाला वाढवलं. बघा, हा गॅस आहे आणि तो गॅशियस फॉर्म मध्ये आहे. तर आता तुम्हाला मी सगळ्यात सोपं उदाहरण सांगणार आहे. लक्षात ठेवा, याच्या पुढचं तुम्ही कुठलंही काहीही बघितलं ना, आपल्या घरामधलं गॅस सिलेंडर, तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं, हे जे आहे ते आहे LPG गॅस. LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, तो आहे गॅस. तर तुम्ही प्रेशर दिलं म्हणून तो झाला लिक्विड. लिक्विफाईड पेट्रोलियम, कारण तो पेट्रोलियम प्रोडक्ट आहे, तो गॅस आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये ह्या कंटेनरमध्ये तर त्याने त्याचा शेप घेतलाय ज्याच्यामध्ये त्याला ठेवलंय, बरोबर, ती गॅसची प्रॉपर्टीज आहे. मग ह्याच्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि किती प्रमाणामध्ये गॅस भरला आहे, हा एन, हे सगळंच्या सगळं येतं. ठीक आहे. आता ह्या सगळ्याचा अभ्यास करून वेगवेगळ्या लोकांनी त्यांचे त्यांचे लॉज मांडले. तर 5 आपल्याला गॅसचे लॉज आहेत. पहिला आहे बॉयल्स लॉ, दुसरा आहे चार्ल्स लॉ, गेल-लुसॅक्स लॉ, ॲव्होगॅड्रो लॉ, डॉल्टन लॉ. चार्ल्स लॉ आपण सुरू करूया, सॉरी बॉयल्स लॉ आपण सुरू करूया आणि समजून घेऊया की काय. चित्रामध्ये बघा सोपं आहे, काहीही कठीण नाहीये. कठीण काय आहे लक्षात ठेवणं सगळं एकदा. ह्या लॉला समजून घ्या. बॉयल नावाच्या माणसाने दिलेला लॉ आहे. PV,
BPV तुम्हाला जसं लक्षात ठेवायचंय तसं तुम्ही लक्षात ठेवा. बॉयल, प्रेशर, व्हॉल्यूम. whichever way is easy for you, you have to make it easy for you to remember. कारण तुम्हाला लक्षात ठेवायचं कोणी काय केलं. तर या बॉयलने काय लॉ दिला बघा. पहिलं चित्र बघा, मग दुसरं बघा, मग तिसरं बघा. हे एक कंटेनर आहे, याच्यामध्ये गॅस आहे. प्रेशर आहे 1 atmospheric प्रेशर. दुसरं आहे प्रेशर इज इक्वल टू 2 atmospheric प्रेशर आणि दिस इज 4 atmospheric प्रेशर. In all the three cases, the gases are at the constant temperature. टेम्परेचर बदललेलं नाही. बॉयल्स लॉचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे द टेम्परेचर इज कॉन्स्टंट. हे डोक्यात पक्क फिट करा. टी इज कॉन्स्टंट. वेन टी इज कॉन्स्टंट, व्हॉट इज गोइंग टू चेंज? व्हॉल्यूम अँड प्रेशर. बिकॉज बघा आपण कोणते कोणते फॅक्टर बघितले? पी, व्ही, एन आणि टी. आता याच्यामधला टी काय आहे? आपण कॉन्स्टंट ठेवला. नंबर ऑफ मोल्स आपण धरलेत त्याच्यावरतीच काम करणार आहे. आपण काही नंबर ऑफ मोल्स बदलत बसणार नाहीये. मग कोण बदलतील? प्रेशर आणि व्हॉल्यूम. कारण टीला आपण कॉन्स्टंट ठेवलंय. दिस इज कॉन्स्टंट. हे आपल्या हातात आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. मी 3 वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर घेतले. पहिल्या ह्याच्यामध्ये मी 1 atmospheric प्रेशर दिलं, तर त्या गॅसचं व्हॉल्यूम बघा किती आहे? बराच आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी प्रेशर वाढवलं, दाब वाढवलं त्याच्यावर, मी त्याला प्रेस केलं त्या गॅसला, तर काय झालं? त्या गॅसचा व्हॉल्यूम कमी झाला. स्वाभाविक आहे नाही, तुम्ही दाबलं तर एखादी गोष्ट दाबली जाते की नाही, व्हॉल्यूम कमी होतो. व्हॉल्यूम म्हणजे किती जागा ऑक्युपाय केली. तुम्ही दाबल्यावर जागा कमीच होणार की नाही त्याची. साधी गोष्ट आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये मी परत त्याचा आता प्रेशर आणखीन वाढवलं. आधी 1चं होतं ते मी 2 केलं, 2चं आता मी 4 केलं. आता काय झालं? जो काही मी तो गॅस दाबून ठेवला होता तो आणखीन दाबला गेला, कारण की मी त्याला वरनं आणखीन प्रेस केलं. दिस इज व्हेरी लॉजिकल, नथिंग डिफिकल्ट. समजलं? हाच लॉ आहे. हाच लॉ आहे. काय कठीण होतं याच्यामध्ये? व्हेरी सिम्पल. कॉन्स्टंट ठेवलं टेम्परेचर, जो काही गॅस घेतला त्यातलं नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहे, PVNT मधलं. आता याच्यामध्ये काय केलं मी? वरती जे काही प्रेशर होतं, ते मी वाढवलं. प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झाला. दिस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. दिसतंच की आपल्याला. प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झाला. प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम आणखीन कमी झाला. सो दिस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्स या शब्दाचा अर्थ आहे, जर मी प्रेशर कमी केलं, बघा आता समजा इथलं प्रेशर मी कमी केलं, वरच्या बाजूला आणलं, तर माझा व्हॉल्यूम वाढला. आणखीन प्रेशर कमी केलं तर माझा व्हॉल्यूम आणखीन वाढेल. जसं आपल्या LPG सिलेंडरमध्ये मी व्हॉल्यूम वाढवते, कसा? प्रेशर रिलीज करते. नॉब फिरवला की प्रेशर रिलीज्ड. खालचा जो लिक्विफाय केलेला गॅस आहे तो फटकन गॅशियस फॉर्म मध्ये येतो आणि माझ्या बर्नरवरती येतो, कारण मी त्याचं प्रेशर काय केलं? रिलीज केलं. प्रेशर कमी केलं म्हणजे व्हॉल्यूम वाढला, वरती आला तो फटकन आणि रिलीज झाला. बरोबर? दिस इज बॉयल्स लॉ. कठीण आहे का मला सांगा? सोपं आहे. मग आता तुम्ही हे जेव्हा डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन चेंज करता इक्वल टू मध्ये, तेव्हा तुम्हाला तिथे कॉन्स्टंट लावावा लागतो, दॅट इज के. के इज द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ते तुम्ही घेतलं की तुमचं इक्वेशन बनतं PV इज इक्वल टू के. आता तुम्ही असंच जर दुसऱ्या गॅसच्या बाबतीत केलं किंवा त्याच गॅसला प्रेशर आणि व्हॉल्यूम बदललं, तर P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे इक्वेशन आपल्याला मिळतं आणि हाच आहे आपला लॉ. हे बाकी सगळं डिटेलमध्ये आपण पुढच्या वेळेला बघू. हा लॉ आपल्याला आरामात करायचा आहे. मस्त ग्राफ आहेत त्याचे, सोपे सोपे ग्राफ आहेत, काहीच कठीण नाही. हे एकदा झालं की पुढच्या वेळेला आपल्याला आणखीन पुढचा चार्ल्स लॉ येणार आहे. तो झाला की आणखीन पुढचा लॉ. हे लॉ चालू राहणार आहेत. तर पुढच्या लेक्चरला पण आपले लॉज असतील. वी विल ट्राय टू डू इट ॲज अर्ली एज पॉसिबल, कारण ह्याच्या पुढचा लेसन पण ऍब्झॉर्प्शन वगैरे काय कायचं आहे. सो दॅट इज ऑल्सो हॅव्हिंग सम पार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. थांबूया आज आपण इकडे. बरंच काय बोललोय आपण. बॉयल्स लॉ हा सोपा आहे. स्वतः एकदा वाचा, त्यातले इक्वेशन्स बघा आणि त्यातले ग्राफ्स बघा. यू ट्राय टू मेक युअर ओन ग्राफ्स. वेन यू विल अंडरस्टँड द कन्सेप्ट, तुम्हाला ग्राफ काढणं लॉजिकली समजेल. ग्राफ पाठ करायचे नाही, इक्वेशन्स पाठ करायचे नाही, कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि हे स्वतः ड्रॉ करायचं. देन ओनली इट विल हेल्प यू टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या असतील
तर तुम्हाला हे पाठ करून चालणार नाही, हे तुम्हाला समजूनच घ्यावं लागणार. सो घाबरू नका, 2-4 मिनिटं आणि गो अहेड विथ दॅट. ठीक आहे, थांबूया आज आपण इकडे. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय मॅम. बाय मॅम.